आता सुषमाताईंचं म्हणाल म्हणजे त्यांना मी ताई म्हणत नाही, सुषमा अक्का. त्यांना जुम्मा 3 वर्ष झाली आहेत पक्षात येऊन. म्हणजे आधी त्या बामसेफी वंचित राष्ट्रवादीच्या कानात बेड्या काखेत रेडू धोत्रावर इन करणाऱ्या सी क्लास बी नाही म्हणताना ब्रिगेडी विचारांच्या जिलब्या पाडत असायच्या. जाहीर कार्यक्रमांमध्ये जाहीर सभांमधून अगदी बिनधास्तपणे हिंदूंच्या देवादिकांना वेडावून दाखवत, वाकुल्या दाखवत, अगदी आय बसली म्हणत रेड्याच्या मुखी वेद म्हणवणाऱ्यांना मूर्खात काढत या आमच्या अक्का अचानक एके दिवशी पंढरीच्या विठुरायाचा बुक्का कपाळी लावत थेट वारकऱ्यांसाठी चपात्या लाटू लागल्याचं आपण पाहिलंय. काय चमत्कार असतो बघा. मित्र नमस्कार. परवा महाराष्ट्रातल्या प्रमुख राजकीय पक्षांनी त्यांच्या विधान परिषदेच्या 9 जागांसाठीचे जे उमेदवार आहेत त्यांच्याकडून जे जाहीर केले जाणार होते ते जाहीर केले. भाजपचं तर आधीच ठरलेलं होतं. त्यांचे 5 उमेदवार दिल्लीकडून ठरवले जाणार होते, तिथून ती नावं जाहीर झाली. शिवसेनेच्या 2 जागांसाठी चुरस होती, म्हणजे कोण असेल शिवसेनेकडून या चर्चा असताना नीलम गोरेंचं नाव चर्चेत होतं, पण सोबत शीतल मात्रेंनाही शर्यतीत उतरवलं गेलं होतं. त्यामागे त्या किष्किंधाताई होत्या, आपल्या माफ करा अयोध्याताई पोळ होत्या. त्यांना शीतल मात्रे हा बीट दिलेला दिसतोय बहुतेक उबाटांकडून. कारण हगलं मुतलं की या ताई शीतल मात्रेंवर काही ना काही कमेंट्स करत असतात. याच मिथिला नगरीनं माफ करा अयोध्या पोळ ताईनं घेणं ना देणं फोकट का चुना लगा ज्ञाना या तत्वावर सेनेकडून शीतल मात्रेंना का नाही उमेदवारी दिली असा गाळा काढला. तर किती ते प्रेम त्यांचं शीतल मात्रेंवर. खरं तर चड्डी बनियांमध्ये जास्त वावरणाऱ्या, चड्डी बनियान गँगच्या मोरख्या असणाऱ्या या अयोध्या पोळ ताईंनी आपल्या घरात आधी डोकावून पाहायला हवं होतं. तुमच्या तिकडे मातोश्री कृपेनं त्या अंबादास दानवेंना उमेदवारी दिली गेली, त्यामागची कारणं वेगळी आहेत, त्यावर स्वतंत्र व्हिडिओ बनेल. पण जिथं उबाटा खुद्द विधान परिषद लढवणार होते तिथं दानवेंना पाठवलं म्हणून सर्वाधिक उदास झाल्यात त्या ठाकरे गटाच्या मुलूक मैदान तोफ ज्यांना म्हटलं जातं, त्या सुषमा अक्का. त्यांच्यावर तुम्ही का काही बोलत नाही? त्यांचं सांत्वन का नाही करत? या किष्किंधा आपलं अयोध्याताई, ते काय आहे, रामायणातल्या काही महत्त्वाच्या शहरांच्या नावांवर ज्या मुलींची नावं ठेवलेली आहेत ना, तिथे नेहमी असा घोळ होतो. किष्किंधा, मिथिला, अयोध्या. त्यामुळे जरा समजून घ्या हा जो काही घोळ होतोय तो. आता सुषमाताईंचं म्हणाल म्हणजे त्यांना मी ताई म्हणत नाही, सुषमा अक्का. त्यांना जुम्मा 3 वर्ष झाली आहेत पक्षात येऊन. म्हणजे आधी त्या बामसेफी वंचित राष्ट्रवादीच्या कानात बेड्या काखेत रेडू धोत्रावर इन करणाऱ्या सी क्लास बी नाही म्हणताना ब्रिगेडी विचारांच्या जिलब्या पाडत असायच्या. जाहीर कार्यक्रमांमध्ये जाहीर सभांमधून अगदी बिनधास्तपणे हिंदूंच्या देवादिकांना वेडावून दाखवत, वाकुल्या दाखवत, अगदी आय बसली म्हणत रेड्याच्या मुखी वेद म्हणवणाऱ्यांना मूर्खात काढत या आमच्या अक्का अचानक एके दिवशी पंढरीच्या विठुरायाचा बुक्का कपाळी लावत थेट वारकऱ्यांसाठी चपात्या लाटू लागल्याचं आपण पाहिलंय. काय चमत्कार असतो बघा. ते म्हणतात देवाची करणी नारळात पाणी, तसा प्रकार होता. अक्कांचं मतपरिवर्तन कसं झालं हा मोठा संशोधनाचा वगैरे विषय नाहीये. त्यांनी फार विचारपूर्वक शिवसेना फुटल्याचा मुहूर्त साधला, सहानुभूतीच्या लाटेवर स्वार माहेरच्या साडीचा पदर पकडला आणि त्या आल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत. त्यांच्या हातात शिवबंधन बांधणाऱ्या नीलमताईंचा चेहराही तेव्हा बघण्यासारखा होता. खरं तर माननीय बाळासाहेबांबद्दल अनुदार उद्गार काढणाऱ्या अक्का, आदित्याला लुंगी डान्स कर म्हणणाऱ्या अक्का, अरे उद्धवा तू चढ की अंडी फोडायला म्हणणाऱ्या अक्का, यांचा विनासायास त्याच पक्षात प्रवेश होतो. या सगळ्या टीका टिप्पणी नंतरही त्या उपनेत्या बनवल्या जातात आणि मग काय त्यांचा पावती फाडण्याचा कार्यक्रम सुरू होतो. कोणी सोफा देतं फाड पावती, कोणी टी व्ही देतं फाड पावती, कोणी आणखी काहीतरी देतं फाड पावती, तर कोणी कानफटात पण शिलगावतं फाड पावलं. पावती कुठे फाडता? त्यातूनही या आमच्या अक्का शिवसेना उबाटा गटाच्या प्रमुख प्रवक्त्या बनतात. त्यांना पक्षप्रवेशानंतर पहिल्यांदाच शिवाजी पार्कात दसरा मेळावा नुसता जवळून पाहायला मिळत नाही स्टेजवरून, तर त्या चक्क दसरा मेळाव्यात भाषण करतात. हे भाषण शिवसेना ओढून घेऊन गेलेल्या गद्दार एकनाथ शिंदेंवर आणि त्यांच्या त्या 40 चोरांवर बेतलेलं असतं.
50 खोक्याने एकदम मुकेवाला स्टान्स, त्याला खास मराठवाडी भाषेचा टच, याच्या जोरावर त्या टाळ्या आणि शिट्ट्या कमवतात. फेमस होतात अक्का. अक्कांचं तसं या गटात बरं चाललंय असं वाटत होतं, कारण त्यांना मातोश्रीच्या किचन कॅबिनेटकडून मुक्त हस्त दिला गेला होता. तसं दिसत तरी होतं. त्यांना दौऱ्यावर त्या जर ज्या कुठे गेल्या महाराष्ट्रात, तर त्या दौऱ्यावर असताना शासकीय विश्रामगृहात नव्हे तर पंचतारांकित हॉटेलात सूट बुक करून द्यावा असा वरूनच आदेश आलेला होता. संभाजीनगरात अंबादास दानवे यांनाच याचा अनुभव आलेला आहे. ज्या वरून कसा आदेश येतो, त्यांनीच मग आधी सुभेदारी गेस्ट हाऊस, जे संभाजीनगरचं फेमस गेस्ट हाऊस आहे, शासकीय विश्रामगृह, तिथं बुक केलेला रूम कॅन्सल करून त्याऐवजी हॉटेल रामी इंटरनॅशनलमध्ये सूट बुक करायला लावला होता अक्कांसाठी. हा किस्सा तसा जुना झालाय नाही आता, त्यामुळे राहू द्या. पण हे सांगण्यामागचं कारण असं आहे मित्रांनो, की या अक्कांना ज्या पद्धतीनं मातोश्रीवरच्या एका गटाकडून हवा भरली जात होती ना, त्या गटाला संपादक संजय राजाराम राऊत यांचं संघटनेतलं महत्त्व कमी करायचं होतं आणि ते दिसत होतं. त्या मंडळींनी आमच्या अक्काला या कामी वापरून घ्यायला सुरुवात केली. अर्थात हे सगळं खुद्द संजय राऊतांना देखील समजलेलं होतं. मातोश्रीवरच्या किचन कॅबिनेटला वगळता आता तिथं वेगवेगळी संस्थानं कार्यरत आहेत. मिलिंद नार्वेकर नावाचं एक संस्थान आहे, विनायक राऊत आणि अनिल परब यांचं एक संस्थान आहे, खासदार अनिल देसाई, हर्षल प्रधान आदी अष्टप्रधानांचं एक कोंडाळं आहे. आमच्या अक्का या कोंडाळ्यातल्या घोटाळ्यात कधी अडकल्या ते त्यांना देखील समजलं नाही. पूर्वाश्रमीच्या बामसेफी संस्कारांनी घडवलेला त्यांचा मेंदू अचानक त्यावरच्या सुरकुत्या बदलाव्यात आणि भगव्या व्हाव्यात असं होणार तर नव्हतं. पण झालं काय, तर शिल्लक सेना नावाचा जो गट ठाकरेंकडे उरला होता, त्या गटानं 2019 पासून आपला रंग बदलला होता. भगवा हिंदुत्व यांच्या व्याख्या त्यांनी पार बदलून टाकल्या होत्या, आपल्या सोयीच्या केल्या होत्या. आणि हे सोयीचं जे काही राजकारण जे होतं, ही जी तडजोड होती, या बदललेल्या व्याख्या आमच्या अक्कांच्या पथ्यावर पडल्या होत्या. आणि त्यांनी मग प्रबोधनकारांचं हिंदुत्व अशा लेबलखाली, म्हणजे प्रबोधनकारांचं हिंदुत्व म्हणजे काय, देवळांचे देव, शेंडी जानव्यांचं हिंदुत्व, गोमूत्रधारी हिंदुत्व, घंटा बडवणारं हिंदुत्व, अशा वेगवेगळ्या परिप्रेक्षातून आपलं बामसेफी तत्वज्ञान शिल्लक सैनिकांवर सोडायला सुरुवात केली. आता तत्कालीन परिस्थितीत काय महत्त्वाचं होतं, हे बामसेफी तत्वज्ञान की अजून काय? पक्षातल्या बंडखोरांना म्हणजे शिंदे कंपनीला ठोकायचं हा मेन अजेंडा होता त्यावेळेला. तो अजेंडा ज्यानं व्यवस्थित चालवला तो हिट झाला. संजय राऊतांनी सुरुवातीला अतिशय आक्रमकपणे आणि खालच्या भाषेत शिंदे गटाला धू धुतलं. ते तसंही सो दाऊदवाले राऊत होतेच, त्यात अजून भर पडली. मग काय तर ते हिरोज झाले शिल्लक गटाचे. पण वाहत्या गंगेत अक्कांनी मग मस्त हात नाही धुतले, आंघोळच करून घेतली. त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. शिंदेंवर प्रचंड टीका केली. जिथे त्या जातील अक्का आमच्या, तिथं त्यांनी त्या मतदारसंघात प्रचंड टीका केली. त्या उद्धवजींना भेटण्याआधी शिंदेंच्या खास माणसाला म्हणजे नरेश मस्केंना कशाला भेटल्या होत्या हा विषय नंतर मागे पडला, पण टीका केली त्यांनी शिंदेंवर. भले नरेश मस्केंनी तो सतत मांडला प्रश्न आणि हा तो प्रश्न मुद्दाम विचारला परत, पण त्याचा प्रभाव तितका पडला नाही. का भेटल्या होत्या नरेश मस्केंना? इतक्या आमच्या अक्का लोकप्रिय झाल्या त्या टीकेमुळे शिंदेंवरच्या. पण या लोकप्रियतेला एक मर्यादा होती. ही लोकप्रियता एका गटापुरती मर्यादित होती, कारण त्या एका गटाचं प्रवक्तेपद त्या निभावत होत्या. आता किमान त्या गटानं त्यांची दखल घेऊन त्यांना मैदानात लढणाऱ्या शिपाई प्रवर्गातून बाहेर काढून बढती द्यायला हवी होती. त्यांना आमदार खासदार बनवावं अशी त्यांना स्वप्न पडू लागली होती. विधानसभेला त्यांना स्टार प्रचारक बनवून हिंडवलं पक्षानं राज्यभर, पण एखादी जागा दिली नाही लढायला. त्या लढल्या असत्या तर नक्की जिंकल्या असत्या. हा जो काय आत्मविश्वास निर्माण झाला होता ना अक्कांच्या अंतर्मनात, म्हणजे त्या पंकजा मुंडेंच्या विरोधात उभ्या असताना त्यांना काहीतरी 449 मतं मिळाली होती, त्याची 44,449 झाली असती, असा एक त्यांना विश्वास निर्माण झाला होता. त्यात त्यांनी एवढी मतं पुरेशी असतात जिंकायला. तर तिथेच अक्कांचं चुकलं. त्यांना वाटलं असेल की त्या दुसऱ्या प्रियंका चतुर्वेदीच आहेत. बघा, जे हा कदाचित माझ्याकडून थोडीशी अतिशयोक्ती होईल असं वाटत असेल तुम्हाला. म्हणजे राज्यसभेच्या वेळी देखील त्यांना वाटलं होतं की मला पाठवतील दिल्लीला, पण गेले शरद पवार. आता विधान परिषदेच्या या एका जागेसाठी आधी उद्धवजींचं नाव घेतलं जात होतं, पण जर ते मागे हटले तर मग कोण, असा जो प्रश्न निर्माण झाला होता त्यावर उत्तरं अनेक होती. पण अंबादास दानवे
हे नाव काय फिक्स नव्हतं. दानवेंना डावललं जाईल असं वाटत होतं. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. ते भाजपच्या संपर्कात यायला लागले होतेच. म्हणजे त्यांचं तसं देवेंद्रजींबरोबरही चांगलं जमतं. शिंदेंसोबत तर दानवेंचे वेगळेच संबंध, वेगळंच नातं आहे. आता हे हे नातं कसं आहे बघा. भर सभागृहात विरोधी पक्ष नेता असलेल्या दानवेंना एकनाथ शिंदे, "हे अंबादास तू खाली बस" असं बोलून जातात. म्हणजे बघा किती आत्मीयतेचं नातं आहे दोघांमध्ये. ते वरवर ते भांडत असले तरी त्यांचं आतून किती सख्य आहे. आता नसायला काय झालं, शिंदेच्या महाराष्ट्रातल्या बऱ्याच आमदारांवर उपकार आहेत. तर हे उपकार कसले मात्र विचारू नका. तर असा हा अंबादास दानवे विधान परिषदेवर नाही पाठवला तर फुटणार हे नक्की होतं. म्हणून मातोश्रीनं निर्णय बदलला. ठाकरेंऐवजी दानवे उमेदवार झाले. पुन्हा अक्का नाराज झाल्या. आता तुम्ही म्हणाल, अक्का काय तुमच्या कानात येऊन सांगतात का मी नाराज आहे म्हणून? तर नाही, त्यांना ते दिवस आठवत आहेत. शिवाजी पार्कात दसरा मेळावा मी पण गाजवला होता. मला काय मिळालं? दुसरीकडे शिंदेच्या गटातल्या ज्योती वाघमारेंनी त्यांचाही पहिला दसरा मेळावा उद्धवजींवर टीका करून गाजवला होता. रेशमी पदराड लपलेला वगैरे ते काय ज्या बोलल्या होत्या ना, आणि ते भाषण गाजलं होतं त्यांचं. आता त्याचं बक्षीस त्यांना मिळालं थेट राज्यसभा. पण आमच्या अक्काला ना आमदारकी ना खासदारकी, दरवेळेस कुणी ना कुणी खोडा घालतं येऊन. तर यावेळेस आमच्या नाराज अक्कांनी आपली नाराजी उघड करताना उद्धवजींना राखी बांधून ओवाळतानाचा व्हिडिओ पुन्हा स्टेटसला ठेवलाय. ट्विटही केलंय म्हणे आणि लिहिलंय की अशा हजारो आमदारक्या खासदारक्या तुमच्यावरून कुर्बान. याला म्हणतात बहिणीचं प्रेम. मित्र, मी उगाच नाही सुषमा अंधारे यांना अक्का म्हणत. त्या आमच्या मित्राच्या सुशील कुलकर्णींच्या सहाध्यायी आहेत, म्हणजे वर्गमैत्रीण आहे त्यांची. म्हणजे वयानं माझ्यापेक्षा लहानच असणार, कारण सुशील कुलकर्णी माझ्यापेक्षा वयाने 4-5 वर्षांनी लहान आहेत. ते दिसतात मोठे पण लहान आहेत. तरीही मी त्यांना मोठ्या बहिणीच्या नात्यानं अक्का म्हणत असतो. आमच्या अक्कांचं दुःख पक्षप्रमुखांना उमजेल का? त्या असं का म्हणाल्यात की 100 आमदारक्या, ते 100 सोडा, त्यांनी कुर्बान हाच शब्द का वापरलाय? त्यांना असं का म्हणायचंय? तर त्यांना असंच का म्हणायचंय? त्यांना असं म्हणायचंय का मलाच का सतत त्याग करायला लावता? कुर्बानीचा अर्थ तसा वेगळा होतो जर आपण शब्दशः अर्थ घेतला तर. पण त्याला आपण त्याग म्हणूयात. तर आमच्या अक्कांना बळीचा बकरा, कुर्बानी की बकरी बनवणाऱ्या पक्षप्रमुखांना, अक्कांच्या बंधुवर्यांना देव सुबुद्धी देवो असं माझं म्हणणं आहे. जरूर आहे माझं म्हणणं असं. पण मला व्यक्तिशः खात्री आहे की अक्का तुमचा नंबर एवढ्यात लागत नसतोय. कारण तुम्हाला पक्षात येऊन अद्याप 4 वर्ष पूर्ण झालेली नाहीत. 3-3.5 वर्षच झालेत. इकडे 20-20 वर्षांचे क्लेम्स अजून पेंडिंग आहेत. अष्टप्रधान मंडळातले काही लोक इच्छुक आहेत विधान परिषदेसाठी, खासदारकीसाठी. कारण तब्बल 31 वर्ष उद्धवजींना असिस्ट केलेल्या मिलिंद नार्वेकरांना परिषद दिसली नव्हे. त्यावेळेच्या घोडे बाजारात स्वतः उतरून खुद्द नार्वेकरांनी लक्ष्मी दर्शनाच्या जोरावर ती जागा मिळवली. त्यालाही त्यांना 30-31 वर्ष घालवावी लागली. आणि जे मिलिंद नार्वेकरांना जमतं किंवा जमलं ते सगळ्यांना जमेल असं नाही आहे ना. त्यामुळे अक्का, तुमच्यासाठी घोडा मैदान अजून लांबच आहे, लक्षात तुमच्या आलं असेल आणि तुम्ही ते लक्षात घ्यावं. तुमच्यात क्षमता आहे, पण तुमची उंची, राजकीय उंची, मी शारीरिक उंचीबद्दल बोलत नाही आहे, ही राजकीय उलथापालथ घडवण्याची उंची जी आहे ती अजून दखलपात्र पातळीवर आलेली नाही आहे बहुधा. म्हणून तर या व्यंगचित्रातल्या उद्धवजींना तुमचं आक्रंदन दिसतच नाहीये. बघा हे चित्र. मित्र, एकंदरच या विषयात तुमचं मत काय हे मला कमेंट्स करून जरूर कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.